बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय तर बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील सुनावणी आज पूर्ण होणार आहे। अखेरच्या दिवशी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तिवाद पूर्ण करतील। जेठमलानींच्या युक्तिवादानंतर शिंदे गट लेखी युक्तिवाद सादर करणार आहेत आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर नार्वेकरांसमोरील सुनावणी पूर्ण होणार आहे, त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचा आजचा हा अखेरचा दिवस आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग उदय। आज खरं तर हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा सुद्धा आजचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे आजचा दिवस हा सगळ्या घडामोडींनी भरलेला असणार आहे। अगदी बरोबर म्हणाली। गुड मॉर्निंग। आणि आजचा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, तसाच तो शिवसेना आमदार पात्र अपात्र सुनावणीचा देखील शेवटचा दिवस आहे। गेले 3 दिवस आपण सातत्याने पाहतोय की शिंदे गटाचे वकील असतील, ठाकरे गटाचे वकील असतील, यांचा युक्तिवाद सुरू आहे। जी साक्ष ठाकरे गटाचे आमदार असतील, शिंदे गटाचे आमदार असतील यांनी नोंदवलेली आहे, त्या साक्षीवरती उलट जे तपासणी आहे किंवा युक्तिवाद जो आहे तो दोन्ही गटाकडून करण्यात आलेला आहे। काल सकाळी देखील ठाकरे गटाचे वकील कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे। दुपारच्या सत्रानंतर शिंदे गटाचे जे वकील आहेत महेश जेठमलानी यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। दोघांचा कालचा दिवसभराचा युक्तिवाद संपलेला आहे। आजचा अखेरचा युक्तिवाद जो आहे तो होणार आहे या सुनावणीमध्ये आणि आजची सुनावणी जी आहे युक्तिवादाची ती पूर्ण होणार आहे। आता सुनावणी संपल्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ती निकालाची असणार आहे। निकालाची प्रक्रिया सुद्धा 4 ते 5-6 दिवसांची असणार आहे आणि त्यानंतर नेमकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमधली जी हिअरिंग आहे म्हणजे निकालाची प्रक्रिया सुनावणीची पुढे ती आज संपणार आहे। एकूण सर्व कागदपत्र जी आहेत सुरक्षित मुंबईला ट्रान्सफर केले जाणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये पुढील सुनावणीची प्रक्रिया जी आहे निकालाची ती पार पाडणार आहे। निश्चितच उदय, त्यामुळे तुमच्याकडनं सगळे दिवसभरातनं अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशन आणखी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी होती, मात्र आता पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे। नागपूर अधिवेशनाचे कामकाज 10 दिवस चाललं आणि या अधिवेशनात नवाब मलिक सलीम कुत्ता प्रकरण, मराठा आरक्षण आणि अवकाळीचे मुद्दे गाजलेले आहेत। तर मराठा आरक्षणावरून आज पुन्हा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणावर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावर विरोधकांनी सभात्याग सुद्धा केला होता, त्यामुळे आजही आरक्षणावरून गदारोळ होण्याची शक्यता अधिक आहे।